निर्गम प्रकरण 3. मोशेला झालेले पाचारण. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथरो याची शेरडे मेंढरे चारीत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लाविली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे, मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्र्यांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा, इस्रायल वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठविले याची तुला खूण हीच. तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे असे मी इस्रायल वंशजांकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजास सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्रायलाच्या वडीलजनास जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिस्र देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिस्र देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळीव. तुझे सांगणे ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलांचे वडीलजन मिस्र देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्रियाचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे. तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा म्हणून आम्हास 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे. पण मला ठाऊक आहे की मिस्र देशाचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास भुजप्रताप दाखविल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिस्र देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिऱ्हाड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल. ते तुम्ही आपल्या मुलामुलीस घालाल. या प्रकारे तुम्ही मिस्री लोकांस लुटाल.